Now we have to see the counting substrings in a string. Next बघूया आपण counting substrings in a string. आता counting म्हणजे we have get one number, that is how many substrings are exist in a main string. So the count method is available there. Count method will be used to count the number of occurrences of a substring in a main string. Now the format of this method is, what is the syntax for this? Syntax काय असेल बघा या ठिकाणी. Syntax काय आहे? स्ट्रिंग नेम म्हणजे जे स्ट्रिंग व्हेरिएबल घेतला आपण तो स्ट्रिंग नेम डॉट काउंट. हियर we have to pass a substring. This is the syntax. String name dot count, that is substring. Now we have to see this return an integer number. आता हे फंक्शन काय करेल? रिटर्न एक इंटीजर नंबर मेथड काउंट मेथड काय करेल? एक इंटीजर नंबर रिटर्न करेल. And that represents how many times the substring is found in the main string. So we can limit our search by specifying beginning and ending positions. आता आपण या ठिकाणी लिमिट पण देऊ शकतो बिगिनिंग आणि एंडिंग. जसं आपण फाइंड मध्ये किंवा आर फाइंड आर इंडेक्स या मेथडला जसं आपण बिगिनिंग एंडिंग असे तीन आणि सबस्ट्रिंग असे तीन पॅरामीटर दिले. सिमिलरली या ठिकाणी आपण लिमिट पण देऊ शकतो की त्या लिमिट रेंज मध्ये बिगिनिंग एंडिंग मध्ये किती सबस्ट्रिंग अवेलेबल आहे ते काउंट आपल्याला मिळेल. सो हेन्स दॅट मेथड्स विल डू count method will do a count of a number of occurrences of substring in a main string. मग काय करावं लागेल या ठिकाणी? सिंटॅक्स बघा. स्टार्ट असेल, त्यानंतर बिगिनिंग असेल, कॉमा एंड असेल, म्हणजे बिगिनिंग एंडिंग असे तीन पॅरामीटर त्या ठिकाणी येतील. नाव फॉर एक्झाम्पल बघा पायथॉन प्रोग्राम बघा आपण. पायथॉन प्रोग्राम टू काउंट the number of occurrences of substring in main string. मेन स्ट्रिंग मध्ये किती सबस्ट्रिंग्स आहेत ते आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहे. सो फर्स्ट वी हॅव टू डिक्लेअर वन व्हेरिएबल str इक्वल टू. मग आपण युजर कडून घेऊया इनपुट एंटर एनी स्ट्रिंग. कोणती एक स्ट्रिंग आपण त्या ठिकाणी एंटर करून घेणार. त्यानंतर सबस्ट्रिंग एक घेणार सब इक्वल टू सेम इनपुट इन ब्रॅकेट एंटर द सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग एक एंटर करून घेतली. त्यानंतर आता त्या मेन स्ट्रिंग मध्ये किती सबस्ट्रिंग आहे ते काउंट करायचं आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल? एक व्हेरिएबल घेतला तो रिटर्न करेल त्यामध्ये व्हॅल्यू str डॉट काउंट इन ब्रॅकेट सब. आता आपण सर्वच लिमिट दिलं नाही त्या ठिकाणी, तर प्रिंट या ठिकाणी देऊ आपण नंबर ऑफ सबस्ट्रिंग इक्वल टू कॉमा n. प्रोग्राम सेव्ह केला, रन करूया. सपोज मी इनपुट दिलं पायथॉन इज जनरल पर्पज लँग्वेज. यामध्ये जीई असं इनपुट दिलं. सबस्ट्रिंग किती आहेत? 2 आहेत. जीई सबस्ट्रिंग किती वेळा प्रेझेंट आहे? 2 वेळा. या ठिकाणी आणि या ठिकाणी. तर असं आपण दॅट प्रोग्राम विल काउंट. आता लिमिट देऊया आपण त्यामध्ये बघा. सबस्ट्रिंग आता 2 आलत्या कॉमा 0 न सुरुवात करणार आणि आपल्याला 15 पर्यंत जायचं. मी लिमिट दिलं त्या ठिकाणी 0 to 15 जीई. आता बघा एकाच 0 आलं, चुकीचं इनपुट दिलेलं आहे त्या ठिकाणी. नंबर ऑफ सबस्ट्रिंग काय आल्या? 0 आल्या. इथं प्रॉपरली असं देतो मेसेज, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लिहिता येते. त्याच्या समोर इनपुट देतोय आपण. बघा एंटर एनी सबस्ट्रिंग. पायथॉन इज अ जनरल पर्पज लँग्वेज. जीई ही सबस्ट्रिंग आपल्याला सर्च करायची. बघा नंबर ऑफ सबस्ट्रिंग किती आले? आता 1 आले. म्हणजे लिमिट काय दिले आपण? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 इथपर्यंत दिले. एवढ्यातच बघणार ते. एवढ्यामध्ये
यामध्ये किती येणार, एक वेळा जीई आहे. त्यानंतर आपण ते लिमिट बघा पुन्हा हे करू शकतो, 15 टू लेन ऑफ एसटीआर म्हणजे लास्ट पर्यंत जाईल. पुन्हा किती वेळा सापडते, एकदा सापडते. आता 15 पासून ए किती आहेत हे मोजूया आपण. फॉर एक्झाम्पल बघा, मी पुन्हा एकदा रन केला प्रोग्राम. त्यानंतर इनपुट स्ट्रिंग दिली, पायथॉन जनरल पर्पज लँग्वेज. 15 टू एंड पर्यंत 3 वेळा आहे, म्हणजे इथून पुढं ए किती वेळा आहे, या ठिकाणी एकदा आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी. तर असं लिमिट पण देऊ शकतो आपण, किंवा 0 टू बघितलं आपण तर ए किती वेळा सापडेल आपल्याला, 4 टाइम्स ए विल बी प्रेझेंट इन अ मेन स्ट्रिंग. 4 वेळा ए सबस्ट्रिंग आपल्याला मेन स्ट्रिंग मध्ये सापडेल. सो दिस इज द वे ऑफ काउंटिंग द नंबर ऑफ ऑकरन्सेस ऑफ सबस्ट्रिंग इन अ मेन स्ट्रिंग. नाउ वी हॅव दॅट नो दॅट स्ट्रिंग्स आर इम्युटेबल. आपल्याला माहित आहे स्ट्रिंग्स आर इम्युटेबल. That is, an immutable object is an object whose content cannot be changed. म्हणजे स्ट्रिंग मधलं कंटेंट आपल्याला चेंज करता येत नाही. So on the other hand, mutable object is an object whose content can be changed. Mutable, immutable चा फरक समजतोय का बघा. Immutable शब्द बघा कसा आहे, immutable. मी या ठिकाणी लिहितो immutable. Immutable म्हणजे cannot change, यामध्ये चेंज किंवा मॉडिफिकेशन होत नाही. आणि म्युटेबल कॅन चेंज होऊ शकतं. स्ट्रिंग्स आर इम्युटेबल म्हणजे स्ट्रिंग मधलं कंटेंट आपण चेंज करू शकतो. सपोज एखादी स्ट्रिंग घेतली मी, सागर, त्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाही. सागर आहे राहणार स्ट्रिंग. सो there are two reasons that why string objects are made immutable in a Python. First is that performance and another is for the security purpose. We cannot change the values in a string. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, strings are immutable. हे इम्पॉर्टंट आहे, strings are immutable म्हणजे चेंज होत नाही. यासाठी एक प्रोग्राम घेतो मी बघा, str इक्वल टू, मी एक स्ट्रिंग घेतली ABCD, सिंपल स्ट्रिंग घेतली. आता हे जर प्रिंट केलं आपण, प्रिंट str ऑफ 0 असं प्रिंट केलं तर 0 ला काय असणार आहे, ए आउटपुट मिळेल आपल्याला. 0 ला काय मिळालं, ए आउटपुट मिळालं. त्यानंतर बघा मी काय करतो आता बघा, याला str ऑफ 0 इक्वल टू, या ठिकाणी सपोज मी लिहिलं x. म्हणजे काय ट्राय करतोय मी, आय एम ट्राइंग टू चेंजिंग द व्हॅल्यू ऍट पोझिशन, व्हॅल्यू ऍट इंडेक्स 0. मी काय प्रयत्न करतोय, 0 इंडेक्सला असणारी व्हॅल्यू ही चेंज करायचा प्रयत्न करतो. म्हणजे ए च्या ठिकाणी x हे रिप्लेस करायचा प्रयत्न करतो. तर काय एरर येऊ शकतोय बघा, या ठिकाणी रन केला बघा, एरर आला. काय आला, ट्रेस बॅक मोस्ट रिसेंट कॉल लास्ट. हा टाइप एरर बघा, str ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट ऍटम असाइनमेंट. म्हणजे ऍटम str ह्या ऑब्जेक्टला आपण इनिशियलाइज करू शकत नाही. ऑलरेडी तो इनिशियलाइज आहे, त्याला आपण अनदर वे ने इनिशियलाइज करू शकत नाही. म्हणजे अपडेशन किंवा मॉडिफिकेशन त्यामध्ये होणार नाही. सो दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रिंग्स आर इम्युटेबल. स्ट्रिंग्स आर इम्युटेबल. बट नाव वी आर मॉडिफाईंग द कंटेंट ऑफ अ स्ट्रिंग. आता स्ट्रिंग इम्युटेबल आहेत, पण आपल्याला चेंज करायचंय. सपोज str इक्वल टू ABCD लिहिलं मी, आणि str1 इक्वल टू str लिहिलं, तर असं करू शकतो इनिशियलाइज आपण. म्हणजे एका स्ट्रिंग मधलं कंटेंट दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये आपण इनिशियलाइज करू शकतो. दॅट इज we can assign one string to another string, but we cannot change the value of a string. स्ट्रिंग मधल्या व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. आता मी str एक ABCD स्ट्रिंग घेतली आणि ती str मध्ये काय 1 मध्ये काय स्टोअर केली, str स्टोअर केला. आता str1 प्रिंट केली तर आपल्याला ABCD असं आउटपुट या ठिकाणी मिळेल. तर हे करू शकतो आपण.
we can assign the content of one string to another string. So here we have stored the content of str inside a str1. Now move to the next manipulation of string manipulation operation, that is with another string. So replacing a string with another string, that we have to see today. The replace method that is useful to replace a string. आता स्ट्रिंग रिप्लेसमेंट साठी रिप्लेस मेथड ही यूज केली जाते. सो इट इज युजफुल टू रिप्लेस अ स्ट्रिंग in a string with another substring. So the format of this method is, syntax कसा असेल याचा. First we have to write the string name is there. मी खाली लिहितो syntax string name dot. By using a replace method, we can replace that old string with a new string. So that string will replace old string with a new string. Now this will replace the occurrences of old substring with a new substring. So in the main string, suppose for example, खाली example लिहू आपण. This is syntax bar string name dot replace. आता या ठिकाणी old string असेल त्याला new string ही काय होते, replace होते. Now we have to see example. Suppose we have written str equal to, एक string घेऊया आपण main string. This is a beautiful girl. This is a beautiful girl. Now this is our main string. Now we have written another string, that is old string s1 equal to, suppose girl, that is old string s2 equal to. Now we want to replace that with a flower. Now str1 equal to str dot replace in bracket s1 comma s2. If you print str1, what we get here? Now say that program string replace dot p. Okay. Execute it. This is a beautiful flower. ज्या ठिकाणी गर्ल होतं त्या ठिकाणी फ्लावर ही स्ट्रिंग काय केली आपण, रिप्लेस केली. ओरिजिनल स्ट्रिंग कशी होती, दिस इज अ ब्युटिफुल गर्ल. नाउ वी वांट टू रिप्लेस दॅट सबस्ट्रिंग गर्ल, दॅट इज s1 with another substring that is a flower. So str1 मध्ये स्टोअर होईल रिप्लेस झालेली म्हणजे फुल स्ट्रिंग. str डॉट रिप्लेस, str मधली कुठली स्ट्रिंग रिप्लेस करायची, ओल्ड स्ट्रिंग. काय आहे ओल्ड, s1 गर्ल, रिप्लेस विथ न्यू स्ट्रिंग. काय न्यू स्ट्रिंग आहे, s2 that is a flower, and we get the output, this is a beautiful flower. So in this way we can use a replace method. Now next we have to see splitting and joining strings. Splitting and joining string. Splitting and joining strings. Splitting and joining. आता फॉर दॅट वी आर युजिंग द स्प्लिट मेथड. आता हे बघितलेलं आहे आपण, तरी पण एकदा बघूया. स्प्लिट मेथड दॅट इज युज्ड टू ब्रेक अ स्ट्रिंग इनटू पीसेस. म्हणजे स्ट्रिंग आपल्याला होल दिलेले असेल तर पीसेस मध्ये आपल्याला ब्रेक करता येईल. सो दिस पीसेस आर रिटर्न ॲज अ लिस्ट. सपोज फॉर एक्झाम्पल टू ब्रेक द स्ट्रिंग str वेअर अ कॉमा इज फाउंड. जर कॉमा आला तर त्या ठिकाणी आपल्याला स्प्लिट करायची. म्हणजे कसं लिहिणार, str डॉट स्प्लिट सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये आपण कॉमा देऊ शकतो. str डॉट स्प्लिट, कॉमा आला की तिथून काय होणार, स्प्लिट होणार. फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल बघूया आपण. str इक्वल टू एक स्ट्रिंग घेतली आपण. आता बघा मी कशी घेते, 1 2 3 4 5 डबल कोट कंप्लीट. किती स्ट्रिंग आहे तो, यामध्ये एकच स्ट्रिंग आहे. दिस इज होल स्ट्रिंग, कारण ही फक्त सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये एनक्लोज केलेली असेल. ही होल स्ट्रिंग झाली. मात्र त्या एका स्ट्रिंग मध्ये काही वर्ड्स आहेत ते कॉमानं सेपरेट केलेत आपण. आता आपल्याला स्प्लिट करायचं म्हणजे सेपरेट करायचं. सेपरेशन कसं करायचं येईल आपल्याला, स्प्लिट मेथड.
मग मी दुसऱ्या एका स्ट्रिंग मध्ये स्टोअर करतो str1 इक्वल str डॉट स्प्लिट काय कॉमा सेपरेटेड लिस्ट असेल तर कॉमानं स्प्लिट करणार. आता स्प्लिट केलेली जी स्ट्रिंग आहे ती लिस्ट मध्ये स्टोअर होती म्हणजे आपल्याला एक लिस्ट मिळते. बघा प्रिंट मी केलं str1 तर काय आउटपुट येईल आपल्याला बघा या ठिकाणी बघा एक कॉमा सेपरेटेड लिस्ट मिळाली आपल्याला. आता किती एलिमेंट्स असतील इथं 1 2 3 4 5 बघा प्रत्येक एलिमेंट सेपरेट आहे. 1 सिंगल कोट मध्ये कॉमा 2 3 4 5 असे एलिमेंट म्हणजे जे काय असेल ती आपण एक होल स्ट्रिंग घेतली. सपोज फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं या ठिकाणी सागर श्याम संजय संग्राम ठीक आहे अशी 4 नाव घेतली त्या ठिकाणी. आता हे स्प्लिट करायचं आपल्याला बघा काही घ्या त्या ठिकाणी प्रत्येक काय झालं सेपरेट झालं. सेपरेट कसं झालंय आपल्याला कसं करणार एका लिस्ट मध्ये स्टोअर केलं किंवा तेच आपण फॉर आय इन str1 प्रिंट आय म्हणजे एक एक झाले का नाही सेपरेट आपल्याला इथं पण कळू शकतं. बघा एक एक लिस्ट आपल्याला एक एक एलिमेंट त्यातला आपण होल स्ट्रिंग होती त्याला काय केलं आपण स्प्लिट केलं. आता हे आपण कसं घेतोय इनपुट त्याच्यावरती डिपेंड राहतं. म्हणजे आपण सपोज इथं मी असं घेतली स्ट्रिंग बघा कोलन सेपरेटेड असं म्हणजे कुठल्या वेने घेतोय आपण. आता ही स्ट्रिंग काय झाली होल स्ट्रिंग काय झाली कोलन सेपरेट आहे. मग इथं आपण स्प्लिट कशी करणार कोलन जिथं येईल त्या ठिकाणी स्प्लिट होईल. कोलन ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी ते स्प्लिट होईल. म्हणजे काही घ्या या ठिकाणी दॅट विल स्प्लिट बाय युझिंग दिस स्प्लिट मेथड. मग कॉमा असेल किंवा सपोज मला वाटलं या ठिकाणी स्पेस आहे स्पेस न सेपरेट असेल काही घ्या जिथं स्पेस असेल तिथून ती स्ट्रिंग काय होईल सॉरी इथं काय येणार आपली स्पेस येणार म्हणजे स्पेस न सेपरेट होणार आहे त्या ठिकाणी बघा स्पेस सेपरेटेड आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी एक एक एलिमेंट सेपरेट झाला होल स्ट्रिंग मध्ये. सो दिस इज अ स्प्लिट मेथड. नाउ वी हॅव टू सी जॉइन मेथड. आता जॉइन मेथड कशासाठी यूज करते बघा टू जॉइनिंग ऑफ अ स्ट्रिंग जसं कॉन्केटेनेशन बघितलं आपण सिमिलरली हियर वी कॅन जॉइन अ स्ट्रिंग. आता फॉर एक्झाम्पल सपोज आणि त्याच्या अगोदर आपण बघा फॉर ग्रुप ऑफ स्ट्रिंग्स आर गिवन अँड इट इज पॉसिबल टू जॉइन देम ऑल अँड मेक अ सिंगल स्ट्रिंग. आता याच्या ऑपोजिट करायचं आपल्याला स्प्लिटिंगने आपल्याला एक स्ट्रिंग दिली त्याचा आपण डिफरंट स्ट्रिंग क्रिएट केल्या. आता जॉईनिंगनं काय करायचंय नंबर ऑफ स्ट्रिंग दिलेले असतील तर ते आपल्याला जॉईन करायचे. सो व्हेन अ ग्रुप ऑफ स्ट्रिंग्स आर गिवन इट इज पॉसिबल टू जॉइन ऑल and make a single string. So for this purpose we can use a join method. आता जॉइन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जॉइन मेथड ही यूज करावी लागते. सिंटॅक्स कसा असेल जॉइन मेथडचा बघा टू जॉइन अ स्ट्रिंग म्हणजे सेपरेटर असतो त्या ठिकाणी डॉट जॉइन इन ब्रॅकेट काय असणार स्ट्रिंग str सेपरेटर डॉट जॉइन. आता काय आहे सेपरेटर या ठिकाणी द सेपरेटर दॅट रिप्रेझेंट्स अ कॅरेक्टर टू बी युज्ड बिटवीन द स्ट्रिंग. आता स्ट्रिंगच्या इन बिटवीनला कुठलं कॅरेक्टर यूज केलंय त्याला काय म्हणायचं सेपरेटर. त्यानंतर बघा str काय आहे आपलं str दॅट रिप्रेझेंट्स अ ट्युपल ऑर लिस्ट ऑफ स्ट्रिंग म्हणजे नंबर ऑफ स्ट्रिंग म्हणजे लिस्ट ऑफ स्ट्रिंग त्यामध्ये असतील अशी एक ट्युपल आहे or list of a string. So in this example we are taking a tuple str that contains suppose 4 strings आपण घेतलेल्या आहेत. सपोज फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक ट्युपल घेऊया आता str इक्वल ट्युपल मध्ये बघा आता मी सागर कॉमा नंबर ऑफ व्हॅल्यू असणार या ठिकाणी सागर कॉमा किंवा 1 2 3 चे एक्झाम्पल घेऊ सिंपल वाटतं 1 एक स्ट्रिंग झाली 2 सेकंड स्ट्रिंग 3 थर्ड स्ट्रिंग आणि एक घेतो 4 फोर्थ स्ट्रिंग. ठीक आता हे काय आहे दिस इज अ ट्युपल दॅट कंटेन्स 4 स्ट्रिंग्स. यामध्ये 4 स्ट्रिंग आहेत. आपल्याला आता हे काय करायचं यापासून एकच स्ट्रिंग तयार करायची 1 2 3 4 सेपरेटेड आहेत आता जॉईन करायचे आहेत आपल्याला.
आता जॉईन करण्यासाठी आपल्याला एक सेपरेटरची गरज असते. मग कुठला सेपरेटर वापरणार आपण? कोलन, डॅश, कॉमा, कुठलाही जो आपल्याला वाटतोय, जसं आपल्याला स्ट्रिंग पाहिजे सिंगल स्ट्रिंग जॉईन करून तसे आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. नाव वी वॉन्ट टू अप्लाय आता str1 इक्वल टू आता सेपरेटर घेतो मी कुठला, सपोज आपल्याला डॅश न जॉईन करायचं तर मी डॅश यूज केला. डॉट सिंटॅक्स कसा आहे, सेपरेटर कुठला घेतलाय त्या ठिकाणी डबल कोट मध्ये, म्हणजे कोलन घ्या, कॉमा घ्या, डॅश घ्या, हायफन घ्या, अंडरस्कोर घ्या, काही तुम्हाला जे वाटतंय ते त्या ठिकाणी सिंगल स्ट्रिंग मध्ये ते येईल. सेपरेटर डॉट जॉईन ब्रॅकेट मध्ये ट्युपल कुठली आहे आपली str. आता मी प्रिंट करतो, प्रिंट str1. बघा आउटपुट काय येते आपल्याला, बघा काय झाली जॉईन. मल्टिपल स्ट्रिंग होत्या, एक स्ट्रिंग तयार झाली. ही काय एक स्ट्रिंग तयार झालेली आहे 1 2 3 4 डॅश. आता यालाच मी काय करतो कोलन, म्हणजे कुठलं आपल्याला पाहिजे तसं सिंगल स्ट्रिंग काय करू शकतो आपण क्रिएट करू शकतो. बघा या ठिकाणी आपल्याला वाटलं कॉमा सेपरेटेड पाहिजे, कॉमा हा सेपरेटर त्या ठिकाणी यूज करा 1 2 3 4. सो दिस इज द वे वी कॅन स्प्लिट अँड जॉईन द स्ट्रिंग. मूव टू द नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. पुढचा आहे चेंजिंग द केस ऑफ अ स्ट्रिंग. चेंजिंग द केस ऑफ अ स्ट्रिंग. आता चेंजिंग अ केस काय बघा, चेंजिंग केस म्हणजे स्मॉल केस अप्पर केस असं कन्सिडर करतो. केस म्हणजे स्मॉल केस अप्पर केस किंवा लोअर केस अप्पर केस असं आपण कन्सिडर करणार आहे. सो पायथॉन ऑफर्स 4 मेथड्स अँड दॅट आर युजफुल टू चेंज द केस ऑफ अ स्ट्रिंग. सो दे यूज कुठल्या मेथड्स आहेत ते आपण लिहूया. अप्पर म्हणजे अप्पर केस मध्ये कन्वर्ट होईल, लोअर म्हणजे लोअर केस मध्ये कन्वर्ट होईल, कॉमा स्वॅप केस. स्वॅप केस मेथड काय असेल, लोअर असेल ते अप्पर होईल, अप्पर असेल ते लोअर होईल. आणि टायटल फोर्थ मेथड आहे. टायटल मेथडनं काय होतं, प्रत्येक वर्डचा पहिला कॅरेक्टर अप्पर केस मध्ये होतो. टायटलनं काय होतं, प्रत्येक वर्डचा पहिलं कॅरेक्टर हे अप्पर केस मध्ये होईल. तर अशा 4 मेथड आहेत चेंजिंग द केस ऑफ अ स्ट्रिंग. वी आर युजिंग द और पायथॉन ऑफर्स 4 मेथड्स upper, lower, swap case and title. So upper method is useful to convert all the characters of a string into uppercase or capital letter. upper method काय करेल, सर्व कॅरेक्टर अप्पर केस मध्ये किंवा कॅपिटल लेटर्स त्या ठिकाणी होतील. लोअर मेथड कन्वर्ट द स्ट्रिंग इनटू लोअर केस और इनटू स्मॉल लेटर किंवा लोअर केस मध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे कन्वर्ट करेल. त्यानंतर आहे स्वॅप केस मेथड. काय करते स्वॅप केस मेथड, कन्वर्ट द कॅपिटल लेटर्स इनटू स्मॉल लेटर्स और अप्पर केस इनटू लोअर केस. अप्पर केस कॅरेक्टर कन्वर्ट इनटू लोअर केस अँड लोअर केस कॅरेक्टर इनटू अप्पर केस. म्हणजे स्वॅप म्हणजे एक्सचेंज होते, लोअरचं कॅपिटल, कॅपिटलचं लोअर किंवा अप्पर लोअर, लोअर अप्पर असं कन्वर्जन त्या ठिकाणी होईल. आणि जी चौथी मेथड आहे टायटल मेथड, that converts the string such as each word in the string will start with a capital letter. स्ट्रिंग मधलं प्रत्येक वर्ड हा कॅपिटल लेटर न स्टार्ट होईल आणि रिमेनिंग असतील दॅट रिमेनिंग विल बी स्मॉल लेटर. नाव वी हॅव टू सी द एक्झाम्पल फॉर दिस. फॉर एक्झाम्पल एक स्ट्रिंग घेतली आपण str इक्वल टू, एक स्ट्रिंग घेतो मी, पायथॉन इज द फ्युचर. पायथॉन इज द फीचर. आता ही स्ट्रिंग बघितली आपण तर यामध्ये बघा पी हे कॅपिटल आहे आणि बाकीचे सर्व लेटर्स हे किंवा अल्फाबेट्स आहेत ते सर्व स्मॉल केस मध्ये आहेत. आता आपल्याला काय करायचंय, प्रिंट केलं मी, प्रिंट str डॉट अप्पर असं मी मेथड यूज केली. बघा कसं लिहिलंय, प्रिंट str डॉट अप्पर. अप्पर मेथड काय करते, सर्व कॅरेक्टर अप्पर केस मध्ये कन्वर्ट करेल. बघा आउटपुट, पायथॉन इज द फीचर, सर्व कॅरेक्टर अप्पर केस मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. त्यानंतर पुढची मेथड लिहितो मी, प्रिंट str डॉट लोअर. आता यामध्ये एकच लोअर केस, एकच अप्पर केस आहे, पी ते लोअर केस, म्हणजे सर्व लोअर केस मध्ये दिसेल. बघा पी इथला जो होता तो पी कॅपिटल होता
तो काय केला आपण स्मॉल. बघा चेंजेस दिसतात का. झूम करत जावा स्क्रीनवरती. तुमच्या मोबाईलवरची स्क्रीन झूम करता येते. झूम करून सुद्धा आउटपुट आपण बघू शकतो. त्यानंतर बघा पुढची मेथड आहे स्वॅप केस. म्हणजे लोअरचं अप्पर आणि अप्परचं लोअर होईल. म्हणजे प्रिंट स्वॅप केस सॉरी str डॉट स्वॅप केस. str डॉट स्वॅप केस काय होतं बघा. इथं कॅपिटल होता फक्त पहिला वर्ड, तो स्मॉल केला आणि बाकीचे स्मॉल होते ते कॅपिटल झाले. तर असे चेंजेस होते. आणि लास्ट आहे प्रिंट str डॉट टायटल. टायटल काय करते, प्रत्येक स्ट्रिंग मधला वर्ड जो आहे त्याची सुरुवात ही कॅपिटल लेटर न करते, बाकीचे स्मॉल राहते. पायथॉन PITF हे सर्व काय केले, कॅपिटल केले आणि रिमेनिंग जसे होते तसे ठेवले. रिमेनिंग विल बी इन अ स्मॉल लेटर. समजते. आता आपण ते रिमेनिंग होते, सपोज इथं मी एक टी घेतो तर ते चेंज होते का बघूया आपण, का त्याला स्मॉल ठेवतंय ते. काय करते स्वॅप केस, तो पण स्मॉल करते. म्हणजे वर्ड मधलं पहिलं कॅरेक्टर फक्त कॅपिटल करेल. जर पुढे कॅपिटल असेल तर सर्व स्मॉल करते. पहिलं कॅरेक्टर कॅपिटल स्मॉल, कॅरेक्टर कॅपिटल राहिलेले सर्व स्मॉल, कॅपिटल राहिलेले सर्व स्मॉल. आपण या ठिकाणी टी हा कॅपिटल घेतला होता, या ठिकाणी चेंज होतंय का बघायला तर नाही होत. प्रत्येक कॅरेक्टर हे काय होतंय, वर्ड मधलं पहिलं कॅरेक्टर अप्पर केस आणि रिमेनिंग सगळे स्मॉल केस मध्ये कन्वर्ट होतात. दॅट इज द यूज ऑफ टायटल मेथड. तर अशा 4 पायथॉन मध्ये मेथड्स आहेत दॅट विल बी युज्ड फॉर चेंजिंग द केस ऑफ स्ट्रिंग. आता नेक्स्ट बघूया आपण चेकिंग स्टार्टिंग अँड एंडिंग ऑफ अ स्ट्रिंग. पुढे जाऊया आपण. चेकिंग स्टार्टिंग अँड एंडिंग ऑफ अ स्ट्रिंग. स्ट्रिंग मधल्या स्टार्ट आणि एंड कशाने होतोय, कुठली सबस्ट्रिंग आहे ते चेक करता येतं आपल्याला. त्यासाठी पायथॉन मध्ये 2 मेथड्स आहेत, स्टार्ट विथ आणि एंड विथ. स्टार्ट विथ आणि एंड विथ या 2 मेथडना आपण सबस्ट्रिंग स्टार्ट आणि एंड होती काय ते चेक करतो. सो स्टार्ट विथ मेथड दॅट इज युजफुल टू नो वेदर अ स्ट्रिंग इज स्टार्टिंग विथ अ सबस्ट्रिंग ऑर नॉट. सबस्ट्रिंगनच त्या स्टार्ट होती का नाही आपल्याला चेक करता येतं. तर कसं लिहिणार आपण, सिंटॅक्स str डॉट स्टार्ट विथ आणि इथं काय करणार आपण, सबस्ट्रिंग पास करणार. म्हणजे मेन स्ट्रिंग त्या सबस्ट्रिंगनं स्टार्ट होती का नाही ते चेक करणार. तसंच str डॉट एंड विथ सॉरी इथे एंड्स आहे बघा, एंड्स विथ. str डॉट एंड्स विथ सबस्ट्रिंग, स्टार्ट विथ एंड्स विथ, एस त्या ठिकाणी मिसिंग होता. एंड्स विथ आणि स्टार्ट विथ. स्टार्ट विथ काय करेल, त्या सबस्ट्रिंगनं मेन स्ट्रिंग स्टार्ट होती का नाही ते चेक करेल. एंड्स विथ काय करेल, त्या सबस्ट्रिंगनं एंड होती का नाही ते मेन स्ट्रिंग चेक करेल. आता आपण प्रोग्राम लिहूया. दिस इज सिंटॅक्स. फॉर एक्झाम्पल एक स्ट्रिंग घेऊया आपण. आता काय होतं या ठिकाणी, रिझल्ट कसा मिळेल आपल्याला, या ठिकाणी हे चेकिंग आहे. चेकिंग म्हटलं की कंडिशन आली, मग देअर विल बी द रिझल्ट विल बी इन द फॉर्म ऑफ बुलियन व्हॅल्यूज आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ट्रू किंवा फॉल्स आपल्याला असा रिझल्ट मिळेल. म्हणजे चेक करतोय आपण मेन स्ट्रिंग मध्ये सबस्ट्रिंग स्टार्ट होती का, होत असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. एंड होती का त्या सबस्ट्रिंग न, होत असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. नाव फॉर एक्झाम्पल सपोज वी आर टेकिंग वन स्ट्रिंग str इक्वल टू, suppose this is python, this is python अशी एक स्ट्रिंग घेतली आपण. आता स्टार्ट कशाने होते, दिस नव्हते, एंड कशाने होते, पायथॉन नव्हते. प्रिंट केलं मी, प्रिंट ट्रू किंवा फॉल्स आउटपुट आपल्याला मिळणार आहे हे ध्यानात राहू द्या. str डॉट स्टार्ट सॉरी इथं पण येस आहे, स्टार्ट्स विथ str dot starts with ends with, str dot starts with in a bracket
सपोज मी लिहिलं इथं दिस, केस सेन्सिटिव्ह लिहायचे, स्मॉल कॅपिटल व्यवस्थित दिस. ओके, रन केला प्रोग्राम. दिस न स्टार्ट होती का? ओके होती, ट्रू. बघा या ठिकाणी मी असं लिहिलं, थोडं मिसिंग केलं, TIS लिहिलं, होती का? नो. बघा फॉल्स आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट str डॉट एंड्स विथ, कुठल्या कॅरेक्टर कुठल्या वर्डने एंड होते? पायथॉन. केस सेन्सिटिव्ह लिहायचंय, ट्रू. दोन्ही काय असतील? ट्रू. सपोज मी पी स्मॉल लिहितो या ठिकाणी, बघा पायथॉन एंड्स विथ फॉल्स, म्हणजे केस सेन्सिटिव्ह त्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे. सो that is the checking starting and ending of a string. Starts with and end with methods that will be useful for checking starting and ending of a string. Starts with and ends with methods. Now move to the next. We have to see the string testing method. आता एखादी स्ट्रिंग घेतली आपण तर ती कुठल्या टाइप मध्ये येते? त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मेथड्स आहेत, स्ट्रिंग टेस्टिंग मेथड्स. This is important. So there will be a total 7 methods are there. So these 7 methods to rest to the nature of the characters in a string. म्हणजे स्ट्रिंग मध्ये कुठल्या टाइपचे कॅरेक्टर घेतलेत आपण? स्ट्रिंग ही अल्फाबेट्स मध्ये आहे का त्यामध्ये अल्फाबेट आणि नंबर्स आहेत? म्हणजे अल्फा न्यूमरिक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग ही अप्पर केस मध्ये आहे, स्ट्रिंग ही लोअर केस मध्ये आहे, स्ट्रिंग मधला प्रत्येक वर्ड हा टायटल मध्ये येतोय का? स्ट्रिंग ही स्पेस आहे का स्ट्रिंग मध्ये फक्त डिजिट्स म्हणजे नंबर्सच आहेत? तर यासाठी आपल्याकडे 7 मेथड्स आहेत. कुठल्या मेथड्स आहेत? बघा इज एल नम, ऑब्जेक्टिव्हला बघा व्यवस्थित विचारते, इज एल नम म्हणजे ही काय आहे? इज एल नम दॅट विल चेक द स्ट्रिंग इज अल्फा न्यूमरिक ऑर नॉट. इज एल नम. त्यानंतर आहे इज अल्फा, ही काय चेक करेल? स्ट्रिंग इज अल्फाबेट. इज डिजिट म्हणजे स्ट्रिंग मध्ये फक्त डिजिट्स आहेत. इज लोअर, द गिवन स्ट्रिंग इज इन अ लोअर केस, चेकिंग आहे. इज अप्पर म्हणजे काय चेक करेल? द स्ट्रिंग इज ओनली इन अप्पर केस. इज टायटल काय करेल? स्ट्रिंग मधलं प्रत्येक कॅरेक्टर अप्पर केस न स्टार्ट आहे का नाही ते चेक करेल. आणि लास्ट आहे इज स्पेस म्हणजे गिवन स्ट्रिंग ही स्पेस आहे का नाही. तर अशा 7 मेथड आहेत. प्रत्येकाचा आपण एक डेमॉन्स्ट्रेशन बघूया एक्झाम्पल मध्ये. सपोज एक स्ट्रिंग घेतली आपण str इक्वल टू, एक एक्झाम्पल घेऊया आपण, दिल्ली 999. आता चेक करायचं आपल्याला, बघा str इक्वल टू दिल्ली 999, प्रिंट. चेकिंग म्हणजे इथं पण आपल्याला बुलियन व्हॅल्यू मिळेल, ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे रिझल्ट काय असेल? ट्रू किंवा फॉल्स असेल. str डॉट बा इज अल्फा, पहिली मेथड बघूया, इज एल नम. इज एल नम दिलेली स्ट्रिंग अल्फा न्यूमरिक आहे का? आहे, कारण त्यात अल्फाबेट्स पण आहेत आणि नंबर्स पण आहेत. ट्रू मिळाले आन्सर. सेकंड मेथड घेऊया आपण. नुसते अल्फाबेट्स आहेत का चेक करूया. इज अल्फा आहेत का? नुसते अल्फाबेट्स नाहीत, फॉल्स आन्सर मिळेल आपल्याला. त्यानंतर गिवन स्ट्रिंग ही, गिवन स्ट्रिंग मध्ये फक्त डिजिट्स आहेत का? म्हणजे इज डिजिट नाही, ती अल्फा न्यूमरिक स्ट्रिंग आहे, फॉल्स आन्सर मिळेल आपल्याला. नुसते डिजिट असतील तर बघा, मी लगेच तिथं पण कंपॅरिझन करतो. नुसते डिजिट्स असतील तर इज डिजिट ट्रू आलं बघा लास्ट. समजते? इज अल्फा फक्त अल्फाबेट असतील तर इज एल नम काय येईल? इज एल नम ट्रू येईल, कारण असो किंवा नसो न्यूमरिक त्यामध्ये बोथ अल्फा न्यूमरिक. मात्र डिजिट आहेत का? नाहीत. अल्फाबेट्स आहेत का? आहेत, म्हणजे काय येईल? ट्रू येईल या ठिकाणी. ठीक आहे. आता मी आहे स्ट्रिंग दिल्ली 99. त्यानंतर पुढे बघूया आपण
आता दिलेली स्ट्रिंग ही लोअर केस मध्ये आहे का, म्हणजे मेथड काय आहे आपल्याला, इज लोअर आहे का बघा लोअर केस मध्ये, फॉल्स नाही लोअर केस मध्ये. मी आता याला लोअर केस करतो, दिल्लीचं डी कॅपिटल होतं ते स्मॉल करतो मी या ठिकाणी, बघा आले लोअर केस, म्हणजे ट्रू आन्सर मिळाला आपल्याला. पुढे आलो आपण, पुढची मेथड बघूया आपण, इज अप्पर. आता अप्पर आहे का बघा, पूर्ण अप्पर केस मध्ये आहे का, इज अप्पर केस नाही, म्हणजे या ठिकाणी आन्सर काय मिळेल, फॉल्स मिळेल. ठीक आहे, आता याला काही चेक करत बसत नाही मी. त्यानंतर पुढे जाऊया आपण, इज टायटल, म्हणजे स्ट्रिंग मधला वर्ड हा कॅपिटल न स्टार्ट होते का, नाही होत. आन्सर काय मिळेल, फॉल्स मिळते आपल्याला. मी काय करतो, चेंज करतो, वर्ड हा कॅपिटल न स्टार्ट करतो. आता आन्सर, लास्टचा आन्सर फक्त बघा ट्रू मिळाला आपल्याला, लास्ट आन्सर फक्त बघायचं, बाकीचे आपण चेक केलेले आहेत. त्यानंतर पुढची मेथड बघूया, इज स्पेस, म्हणजे स्ट्रिंग ही स्पेस आहे का, इज स्पेस. आपल्याला माहित आहे स्पेस पण एक स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केलं जातं. असं होतं का बघू, स्ट्रिंग मध्ये स्पेस, तसं नाही, फक्त स्ट्रिंग ही काय आहे, स्पेस आहे. स्ट्रिंग ही बघा स्पेस दिली मी त्या ठिकाणी, स्ट्रिंग ही स्पेस आहे का, लास्ट आन्सर चेक करा, ट्रू आला. म्हणजे गिवन स्ट्रिंग इज अ स्पेस म्हणून. तर अशा आपल्याकडे 7 स्ट्रिंग टेस्टिंग मेथड आहेत. इज एलनम, अल्फा न्यूमेरिक, इज अल्फा फक्त अल्फाबेट्स, इज डिजिट फक्त डिजिट, इज लोअर केस मध्ये आहे का नाही ते चेक करेल, इज अप्पर केस मध्ये आहे का नाही चेक करेल, इज टायटल प्रत्येक वर्ड हा कॅपिटल स्टार्ट होते, आणि गिवन स्ट्रिंग ही इज स्पेस न स्पेस आहे काय ते चेक करेल. सो दीज आर द 7 स्ट्रिंग टेस्टिंग मेथड्स दॅट आर युज्ड इन पायथन. त्यानंतर पुढे जाऊया आपण, नेक्स्ट पुढचे आहे बघा, फॉर्मॅटिंग द स्ट्रिंग. आता हे बघितलेलं आहे आपण, तरी पण एकदा बघू, फॉर्मॅटिंग द स्ट्रिंग्स. आता स्ट्रिंग फॉर्मॅटिंग कुठं बघितलं होतं आपण, तर आउटपुट मेथड मध्ये, म्हणजे प्रिंट फंक्शनला आपण स्ट्रिंग फॉर्मॅटिंग त्या ठिकाणी करायचं. सो फॉर्मॅटिंग अ स्ट्रिंग मीन्स प्रेझेंटिंग द स्ट्रिंग इन अ क्लिअरली अंडरस्टँडेबल मॅनर. म्हणजे आपल्याला सपोज आपण लिहितो डायरेक्ट, फॉर एक्झाम्पल आपण लिहितो a इक्वल टू 10 लिहिलं मी, a इक्वल टू 10, b इक्वल टू 20, प्रिंट a प्लस b. आता बघा आउटपुट काय, आउटपुट काय आलं 30. आपण ती 30 काय आहे हे आपल्याला समजतंय का, नाही. मग स्ट्रिंगला जे आउटपुट येते त्याला मिनिंगफुल आउटपुट दिलं पाहिजे. म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण त्याला काय करतो, फॉर्मॅटिंग करतो. म्हणजे काय, द सम इक्वल, म्हणजे हे आलेले आउटपुट काय आहे, सम ॲज कन्सिडर करतो. त्यात पण आपण अजून फॉर्मॅटिंग करू शकतो. द सम इज अ 30, द सम इज अ 30. तर कुठल्या फॉर्मॅटिंग मेथड्स आहेत ते आपण त्यामध्ये बघणार आहे. सो फॉर्मॅटिंग स्ट्रिंग विथ रिप्लेसमेंट फील्ड्स, फॉर्मॅट मेथड दॅट विल बी युज्ड टू फॉर्मॅट द स्ट्रिंग. आता सिंटॅक्स काय असेल बा, फॉर्मॅटेड स्ट्रिंग विथ रिप्लेसमेंट फील्ड्स डॉट, म्हणजे ही काय असेल, ही डबल कोट मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल सिंटॅक्स मध्ये लिहितो डॉट फॉर्मॅट मेथड, आणि या ठिकाणी काय असतात, व्हॅल्यूज असतात, नंबर ऑफ व्हॅल्यू. तर असा सिंटॅक्स आहे, फॉर्मॅटेड स्ट्रिंग विथ रिप्लेसमेंट फील्ड्स डॉट फॉर्मॅट व्हॅल्यूज. हे आपण नेहमी यूज केलेलं आहे. बघा फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी, आता मी काय करतो, एक 2-3 व्हेरिएबल घेतो. सपोज a इक्वल टू 10 घेतलं, दुसरा एक व्हेरिएबल घेतो, नेम इक्वल टू सपोज सागर असं नेम घेतलं, आणि सपोज सॅलरी इक्वल टू 12,546.89 रुपीज, म्हणजे फ्लोट मध्ये, म्हणजे इंटिजर घेतलं, त्यानंतर आपण स्ट्रिंग घेतली आणि फ्लोट व्हॅल्यू, अशा 3 टाईपच्या व्हॅल्यू आपण त्यामध्ये घेतलेल्या आहेत. नाव आता बघा, एक काय झालं, फॉर्मॅटेड स्ट्रिंग. आता ह्याची स्ट्रिंग तयार करतो मी, प्रिंट न करता बघा स्ट्रिंग तयार करतो मी, फॉर्मॅटेड स्ट्रिंग डबल कोट मध्ये. किती व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, 3, 1, 2, 3, कर्ली ब्रेसनं काय केलं, फॉर्मॅटिंग केलं, डबल कोट कंप्लीट, डॉट फॉर्मॅट
ब्रॅकेटमध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूज काय आहेत, पहिली व्हॅल्यू आहे ए कॉमा, दुसरी काय आहे नेम म्हणजे व्हेरिएबलचं नाव देतोय, तिसरी आहे सेल. आणि आता मी प्रिंट करतो, प्रिंट str. काय ते आउटपुट बघा, 10 कॉमा सागर कॉमा 12,546.89. तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे आउटपुट मिळालं. आपल्याला जर वेगळं फॉर्मॅट पाहिजे, मी त्याला डॅश वापरतो. कसंही आपल्याला हे नंबर ऑफ फॉर्मॅटिंग मेथड आहेत, शिकण्यासारखं खूप आहे पायथॉन मध्ये. बघा वेगवेगळ्या पद्धतीने आपण नंबर ऑफ थिंग्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण फॉर्मॅटिंग हे करू शकतो. किंवा आपल्याला वाटलं आता इथं प्रत्येक बॅकस्लॅश एन वापरायचा, आपल्याला बॅकस्लॅश एन वापरा, टॅब वापरा, न्यू लाईनला आउटपुट जाईल प्रत्येक वेळी. बघा न्यू लाईनला आउटपुट हे जाईल. तर असे नंबर ऑफ वेज आहेत. पुन्हा पुढची मेथड बघू आपण. इथं आपण सपोज लिहिलं किंवा आपल्याला तिथं प्रिंट करायचंय, सपोज आयडी इक्वल टू हे कितीला असेल, 0ला असेल, किंवा आयडी इक्वल टू 0, पुन्हा बॅकस्लॅश टी, त्यानंतर नेम इक्वल टू इथं 1 इंडेक्सला असणार आहे ते, हे बघितलेलं आहे आपण. जे लेक्चरला प्रेझेंट होते त्यांना समजेल हे फॉर्मॅटिंग मेथड. 2 इंडेक्स म्हणजे 0 1 2 आलं या ठिकाणी. आता इकडे काय येणार आहे असं, त्या इंडेक्सला असणारे 0 1 2 ला असणारे, म्हणजे 0 ला काय ए आहे म्हणजे 10 असेल, 1 ला काय 1 इंडेक्सला नेम आहे म्हणजे सागर असेल, सॅल सेकंड इंडेक्स आहे, सेकंड इंडेक्सला कुठली व्हॅल्यू असणार आहे, सॅलरीची. आणि ती स्ट्रिंग काय केली मी, प्रिंट केली. बघा आता कसं येते, आयडी 10 नेम सागर. इथे सॅलरीचं विसरलो, सॅल इक्वल टू किंवा सॅलरी इक्वल टू, सॅलरी इक्वल टू. बघा आउटपुट नेम आयडी 10 टॅब स्पेस दिली आपण, नेम सागर टॅब सॅलरी इक्वल टू. तर असा आउटपुट आपल्याला या ठिकाणी, म्हणजे दिस इज द फॉर्मॅटिंग मेथड. आता हेच आपण डायरेक्ट प्रिंट मध्ये पण लिहितो. इथे str डायरेक्ट पास करण्याऐवजी हे असं आपण स्ट्रिंग मध्ये पण लिहू शकतो, सॉरी प्रिंट फंक्शन मध्ये लिहू शकतो. तर हे आपण बघितलेलं आहे. किंवा याच्या नंबर ऑफ मेथड्स पण आपण अजून वेगवेगळ्या प्रकारे बघितलेलं आहे. तर तुम्ही त्या फॉर्मॅटिंग आउटपुट स्टेटमेंट जे आहे आपलं, त्यामध्ये आपण लास्टला फॉर्मॅटिंग हे बघितलेलं आहे. तर ते बघून घ्या त्यामध्ये. नाउ वी हॅव टू सी द वर्किंग विथ कॅरेक्टर्स. वर्किंग विथ कॅरेक्टर्स, वर्किंग विथ कॅरेक्टर्स. सो कॅरेक्टर्स आर नथिंग बट द इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स ऑफ अ स्ट्रिंग. आता स्ट्रिंग म्हटलं की स्ट्रिंग दॅट कंटेन्स अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. स्ट्रिंगची डेफिनेशन काय, स्ट्रिंग इज अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. नाउ व्हॉट इज अ कॅरेक्टर? कॅरेक्टर्स आर नथिंग बट द इंडिव्हिज्युअल एलिमेंट ऑफ अ स्ट्रिंग. स्ट्रिंग मधला एक सिंगल एलिमेंट आहे किंवा सिंगल कॅरेक्टर आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर. So as we know, a string may contain one or more characters. So when the programmer is interested to work with characters, he has to accept the string and then retrieve the characters from the string using indexing or a slicing operation. Suppose for example we have declared a string str equal to hello. एक स्ट्रिंग घेतली str equal to hello. Now print बघा यामध्ये ch of सॉरी प्रिंट str ऑफ 0. काय आउटपुट येईल आपल्याला, h आउटपुट येईल या ठिकाणी. काय आलं बघा, h आउटपुट या ठिकाणी आलं. म्हणजे str ऑफ 0 ला कुठली व्हॅल्यू आहे, h आहे. म्हणजे वी कॅन अप्लाय इंडेक्सिंग और स्लाइसिंग ऑपरेशन, किंवा स्लाइसिंग ऑपरेशन आपण त्यावरती अप्लाय करू शकतो. स्लाइसिंग ऑपरेशन त्यावरती अप्लाय करू शकतो. तर आहे, किंवा सपोज फॉर एक्झाम्पल स्लाइसिंग ऑपरेशन 1:2 घेतलं मी, तर काय येणार, ई येणार या ठिकाणी. 1 ला सुरुवात करणार, 2 पर्यंत जाणार, ई काय येईल या ठिकाणी आपल्याला हॅलो मधलं स्लाइस ई हा रिट्राइव केला. ई म्हणजे काय, एक कॅरेक्टर रिट्राइव केलं त्या ठिकाणी. तर इंडेक्सिंग किंवा स्लाइसिंग ऑपरेशन आपण स्ट्रिंग मधलं कॅरेक्टर हे रिट्राइव करू शकतो. पुन्हा त्यावरती आपण नंबर ऑफ थिंग्स असतील, मग ते चेक करू शकतो आपण, कॅरेक्टर इज अल्फा आहे, इज नंबर आहे वगैरे, हे ते करून आपण त्यामध्ये स्ट्रिंग मधले स्ट्रिंग टेस्टिंग कॅरेक्टर वरती आपण अप्लाय करू शकतो.
Now we have to see a program to know the type of character entered by a user. आता user कुठलं कॅरेक्टर एंटर करतोय आपल्याला चेक करायचं. सपोज फॉर एक्झाम्पल write a Python program to know whether the type of character entered by user कुठलं कॅरेक्टर एंटर करतोय ते आपल्याला चेक करायचं. सपोज फॉर एक्झाम्पल str इक्वल टू एक इनपुट घेतलं, इनपुट एंटर द कॅरेक्टर, एक सिंगल कॅरेक्टर युजर काय करेल या ठिकाणी एंटर करेल, एंटर द कॅरेक्टर. एक युजर कडून एंटर करून घेतलं कॅरेक्टर. आता ch इक्वल टू str ऑफ 0 सपोज स्ट्रिंग टाकली तर त्यातलं पहिलं कॅरेक्टर आपण या ठिकाणी 0च चेक करूया. आता बघा पहिल्यांदा आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी कॅरेक्टर टेस्ट करायचं. टेस्ट ch काय आहे पहिल्यांदा बघूया आपण. इफ ch डॉट इज अल्फा, ch डॉट इज अल्फा मेथडनं काय होते, कॅरेक्टर हे अल्फाबेट्स आहे का नाही. जर अल्फाबेट असेल तर आपण या ठिकाणी प्रिंट करणार, प्रिंट इट इज अल्फाबेट, सॉरी पहिल्यांदा आपण काय करू, इज एल नम, म्हणजे पुढे जाऊया सिक्वेन्सली. इज एल नम म्हणजे अल्फा न्यूमरिक आहे का, इट इज अल्फा न्यूमरिक, इट इज अल्फा न्यूमरिक, ते अल्फा न्यूमरिक आहे असं कन्सिडर केलं. जर अल्फा न्यूमरिक असेल तर त्यामध्ये अल्फाबेट्स आहे का चेक करूया आपण, का नुसते नंबरच आहेत. अल्फाबेट बघितलं आपण. इज एल नम काय चेक करतं, नुसते अल्फाबेट असतील तर पण चेक करते, ट्रू येईल. नुसते नंबर असतील पण ट्रू येईल. दोन्ही कॅरेक्टर आणि नंबर असतील तरी पण, अल्फाबेट नंबर असतील तरी पण इज एल नम काय करेल, ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल. पण आता आपल्याला बघा इज एल नम कॅरेक्टर आहे अपर, हे कॅरेक्टर अल्फाबेट आहे का नंबर आहे ते आपल्याला मिळालं, म्हणजे इट इज अल्फा न्यूमरिक. जर अल्फा न्यूमरिक असेल तर मग त्यामध्ये अल्फाबेट आहे का नंबर आहे ते चेक करायचंय. म्हणजे पुन्हा आपण आलं इफ लूप मध्ये, बघा लूप मध्ये लूप चाललं. इफ ch डॉट इज अल्फा, नुसते अल्फाबेट आहे का असेल तर काय लिहिणार, इट इज अ अल्फाबेट, इट इज अ अल्फाबेट. आता अल्फाबेट असेल तर पुढे बघा, इफ ch डॉट इज अप्पर, मग ते लो अप्पर केस आहे का लोअर केस आहे हे पण चेक करू आपण या ठिकाणी. इट इज अल्फाबेट, इट इज इन अ अप्पर केस, इट इज अप्पर केस, इट इज अप्पर केस. मग अल्फाबेट तर आहे, मग ते इज अप्पर न काय केलं, इज अप्पर केस मध्ये केलं. अप्पर केस मध्ये नसेल तर काय असणार, लोअर केस, म्हणजे अल्फाबेट आहे मग ते कुठल्या तरी एका केस मध्ये असणार, अप्पर केस किंवा लोअर केस. त्यानंतर बघा आता जर अल्फाबेट असेल, बघा अल्फाबेट असेल तर ते अल्फाबेट आहे, मग ते अप्पर केस आहे का लोअर केस आहे दोन्हीतलं एक प्रिंट होईल. त्यानंतर मी इथे येतो, ह्या इफला एल्स लिहितो. आता ह्या इफला एल्स आता अल्फाबेट नसेल तर काय असणार आहे, ते नंबर असणार आहे. इट इज अ न्यूमरिक डिजिट, ते काय असणार आहे, न्यूमरिक डिजिट असेल. ठीक आहे. इज एल नम मध्ये दोन असू शकतात, इज अल्फा न्यूमरिक, मग अल्फाबेट आहे, अल्फाबेट मध्ये पुन्हा अप्पर केस आहे का लोअर केस आहे चेक केलं. अल्फाबेट नसेल, इज अल्फा नसेल तर एल्स ला येईल आणि इट इज अ न्यूमरिक डिजिट, ते न्यूमरिक डिजिट आहे असं कन्सिडर केलं. नसेल तर, आता न्यूमरिक डिजिट नसेल तर म्हणजे इकडं आला आपण. आता इज अल्फा न्यूमरिक नाही म्हणजे त्या डिजिट
किंवा नंबर अल्फाबेट किंवा नंबर त्यामध्ये नाहीत. अशी स्ट्रिंग जर असेल तर इलिप मध्ये आलो आपण. इलिप ch डॉट इज स्पेस म्हणजे ती स्पेस असेल तर ch डॉट इज स्पेस तर काय प्रिंट करणार? इट इज अ स्पेस. इट इज अ स्पेस. आता स्पेस पण नसेल, अल्फाबेट्स पण नसेल, नंबर पण नसेल, मग काय असणार आहे? इट मे बी अ स्पेशल कॅरेक्टर. इट मे बी अ स्पेशल कॅरेक्टर. ते स्पेशल कॅरेक्टर असणार आहे. हा प्रोग्राम आपण चेक करूया. एंटर द कॅरेक्टर. सपोज मी ऍड केलं, ए ऍड केलं. इट इज अ अल्फा न्यूमरिक. पुढे चेक करत काय प्रॉब्लेम आला? इज अल्फा चुकलेला आहे आपलं कुठं तर इज अल्फा इज ए एल. ठीक. मग ते लोअर केस आहे का अपर केस आहे चेक करेल. ए एंटर केलं. आता स्मॉल केस मध्ये आहे मात्र ते अल्फाबेट आहे. काय आलंय बघा आउटपुट? इट इज अल्फा न्यूमरिक आहे, अल्फाबेट आहे. मग त्यानंतर काय? हे अल्फाबेट आहे. ते अपर केस आहे का लोअर केस आहे? लोअर केस मध्ये आहे. पुन्हा सेम आउटपुट इनपुट देतो मी. कॅपिटल एल एल. अल्फा न्यूमरिक आहे, अल्फाबेट आहे, अप्पर केस आहे. अल्फा न्यूमरिक आहे, अल्फाबेट आहे, अप्पर केस आहे. त्यानंतर नेक्स्ट मी डिजिट एंटर करतो. तेव्हा बघा आता डिजिट एंटर केलं सपोज 9 तर काय येणार? इट इज अल्फा न्यूमरिक. अल्फा न्यूमरिक आहे. इट इज अ न्यूमरिक डिजिट. त्यानंतर मी रन करतो पुन्हा. स्पेस एंटर केली, स्पेस. इट इज अ स्पेस. त्यानंतर मी रन करतो पुन्हा. स्पेशल कॅरेक्टर एंटर केलं, @. इट मे बी अ स्पेशल कॅरेक्टर. ते अल्फाबेट नाही, नंबर नाही, डिजिट नाही, लोअर केस, अप्पर केस इकडे जातच नाही. डायरेक्टली कुठे येईल? स्पेशल कॅरेक्टर. म्हणजे लास्ट एल्स कडे ते येणार आहे. तर अशा या कॅरेक्टर वरती आपण वर्किंग करू शकतो. म्हणजे कुठलं टाईपचं कॅरेक्टर आहे वगैरे ऍक्सेस करायचं किंवा रिट्राय करायचं असेल तर आपल्याला इंडेक्सिंग किंवा स्लायसिंग ऑपरेशन त्यावरती आपण यूज करू शकतो. पुढच्या पॉइंटकडे जाऊया आपण. सॉर्टिंग स्ट्रिंग्स. सॉर्टिंग स्ट्रिंग्स. आता स्ट्रिंग सॉर्टिंग आपल्याला करायचं. स्ट्रिंग सॉर्टिंग आपल्याला करायचं म्हणजे काय? सॉर्ट द ग्रुप ऑफ स्ट्रिंग्स इनटू अल्फाबेटिकल ऑर्डर. तर त्यासाठी आपल्याकडे सॉर्ट मेथड आहे. ऑब्जेक्टिव्हला बघा कसं विचारतात, विच मेथड इज युज्ड फॉर सॉर्टिंग ऑफ द स्ट्रिंग. सॉर्ट आणि सॉर्टेड अशा दोन मेथड्स आहेत आपल्याकडे. बघूया आपण. वी कॅन सॉर्ट अ ग्रुप ऑफ स्ट्रिंग्स इनटू अल्फाबेटिकल ऑर्डर युजिंग सॉर्ट मेथड. युजिंग सॉर्ट मेथड. अँड दुसरी एक मेथड आहे सॉर्टेड मेथड. दोन्हीतला फरक काय आहे ते वगैरे आपण डिस्कस करूया. So these are the two functions that are used here. We can sort a group of strings into alphabetical order using the sort method. Sort ही मेथड आहे बा. सॉर्ट ही काय आहे? दिस इज अ मेथड म्हणजे डॉट ऑपरेटर यूज करणं. आणि सॉर्टेड हे काय आहे? फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे याला डॉट ऑपरेटर ऑब्जेक्टची गरज नसते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बा, द सॉर्ट मेथड इज युज्ड इन द फॉलोइंग वे. कसा सिंटॅक्स असेल बा? str डॉट सॉर्ट एवढं लिहिलंय की नंबर ऑफ स्ट्रिंग्स str मधल्या अल्फाबेटिकल ऑर्डरनं सॉर्ट होते. म्हणजे इथे str काय आहे? सो हिअर str रिप्रेझेंट्स द ग्रुप ऑफ स्ट्रिंग्स. str मध्ये ग्रुप ऑफ स्ट्रिंग असतील. सो when sort method is used, it will sort the original array, that is str. So the original order of strings will be lost and will have only one sorted array. म्हणजे ओरिजिनल लिस्ट या ठिकाणी अपडेट होते आणि न्यू अरे आपल्याला स्ट्रिंग अरे त्या ठिकाणी मिळतोय की त्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनं स्ट्रिंग काय झालेली असेल? सॉर्ट झालेली असेल. सो द ओरिजिनल ऑर्डर ऑफ स्ट्रिंग्स विल बी लॉस्ट म्हणजे लॉस्ट होते त्या ठिकाणी आणि नवीन अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला मिळेल. अँड वी हॅव ओनली वन सॉर्टेड अरे. सो टू रिटेन द ओरिजिनल अरे इवन आफ्टर सॉर्टिंग वी कॅन यूज सॉर्टेड फंक्शन.
मग आपल्याला आहे ओरिजिनल अरे जर पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी सॉर्टेड मेथडचा यूज करतो, सॉर्टेड str. म्हणजे इथं कसं यूज करणार आपण, s इक्वल टू सपोज s इक्वल टू किंवा str1 इक्वल टू सॉर्टेड str. म्हणजे str ही जो आहे तो ओरिजिनल आहे असं राहील आणि सॉर्टिंग झालेला यामध्ये मिळेल. यानं काय होतं मेथडनं, ओरिजिनल अपडेट होणार आणि पुन्हा फायनलच होणार. str मध्ये काय होणार, लास्ट अपडेटेड म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर त्या ठिकाणी मेंटेन होते. बघूया आपण प्रोग्राम मध्ये, पायथॉन प्रोग्राम टू सॉर्ट द ग्रुप ऑफ स्ट्रिंग्स. प्रोग्राम काय असेल, राईट अ पायथॉन प्रोग्राम टू सॉर्ट द ग्रुप ऑफ स्ट्रिंग्स in अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला ग्रुप ऑफ स्ट्रिंग काय करायचे, सॉर्ट करायचे. नाव फॉर एक्झाम्पल टेक एन एम्प्टी अरे. आता काय करावं लागेल आपल्याला, टेक एन एम्प्टी स्ट्रिंग. एक अरे घेतला आपण, टेक एन एम्प्टी अरे, स्ट्रिंग अरे घेतला, str इक्वल टू एम्प्टी. ऍक्सेप्ट हाऊ मेनी स्ट्रिंग्स. आता आपल्याला युजर कडून घेऊया बघा, वेगळ्या पद्धतीने प्रोग्राम लिहितो आपण, डायरेक्ट लिहिला तरी चालेल. एंटर हाऊ मेनी स्ट्रिंग्स. किती स्ट्रिंग्स घ्यायचे ते युजर कडून एंटर करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये एक एक स्ट्रिंग काय करायची आपल्याला, अपेंड करायची. फॉर आय इन रेंज ऑफ एन, फॉर आय इन रेंज ऑफ एन, म्हणजे एक एक स्ट्रिंग आपण ऍक्सेप्ट करतो. प्रिंट एंटर स्ट्रिंग, एक एक स्ट्रिंग एंटर करणार. सपोज सेम लाईनला इनपुट पाहिजे असेल, एंड इक्वल टू स्पेस, एंड इक्वल टू स्पेस. त्यानंतर काय करणार आपण, str डॉट अपेंड मेथड. काय यूज आहे बघा, ऑब्जेक्टिव्हला विचारते व्हॉट इज द यूज ऑफ अपेंड मेथड. अपेंड मेथड विल अपेंड द न्यू स्ट्रिंग ऍट द एंड ऑफ अनदर स्ट्रिंग. अपेंड, आणि इथं आपण इनपुट फंक्शन काय करायचं, कॉल करायचं. कुठेही कॉल करू शकतो. इथून इनपुट घेतला आपण, ठीक आहे, इनपुट घेतलं. त्यानंतर आता बघा आपल्याला सॉर्ट करायचे. इथे मी कमेंट देतो, सॉर्ट द आरे. एक आरे स्ट्रिंग आरे वरती घेतला आपण, तो सॉर्ट करायचा. कुठली मेथड वापरतो आपण, मी पहिल्यांदा यूज करतो, याला पुन्हा कमेंट देणार आपण, दोन्ही लिहूया. सॉर्ट मेथड यूज करू, str डॉट सॉर्ट. सिंटॅक्स काय, str डॉट सॉर्ट. आणि दुसरी काय, str1 इक्वल टू str1 इक्वल टू सॉर्टेड ऑफ str, सॉर्टेड ऑफ str. प्रिंट करू या ठिकाणी, प्रिंट काय प्रिंट होणार, इथं आपल्याला एक सॉर्टेड लिस्ट मिळेल. सॉर्टेड लिस्ट, सॉर्टेड लिस्ट मिळेल. कशामध्ये स्टोअर आहे, फॉर आय इन str1 मध्ये स्टोअर असते. प्रिंट आय. बघा मी काय करतो, कुठली तरी एक यूज करायची आपल्याला. म्हणजे या ठिकाणी काय करतो मी, याला कमेंट देतो. अगोदर वरची चेक करूया आपण, str डॉट सॉर्ट, आणि इथं प्रिंट str. इथं खाली काय देतो मी, याला कमेंट देतो पूर्ण. हे पुन्हा एक एक्झिक्यूट करू आपण. इथंपर्यंत प्रोग्राम आहे आपला. काय केलंय बघा, एक स्ट्रिंग घेतली, एम्प्टी स्ट्रिंग, टेक एन एम्प्टी अरे, म्हणजे str इक्वल टू एम्प्टी, त्यामध्ये काही नाही सध्या. त्यामध्ये अपेंड करतोय आपण. इथं एन इक्वल टू एंटर हाऊ मेनी स्ट्रिंग्स, किती पाहिजेत आपल्याला ते घेणार आहे. फॉर आय इन रेंज ऑफ एन, म्हणजे तेवढ्या वेळा ते लूप फिरेल. एंटर स्ट्रिंग, म्हणजे त्या सेम लाईनला इनपुट जाईल, str डॉट अपेंड इनपुट, मग तिथं स्ट्रिंग एंटर करणार आपण. नंबर ऑफ द्यायचे,
invalid literal for int with best and enter how many string, right? इथं int input, एंटर हाऊ मेनी स्ट्रिंग्स. सपोज आपल्याला 5 स्ट्रिंग या ठिकाणी एंटर करायची. एंटर स्ट्रिंग श्याम, दुसरी स्ट्रिंग राम, गीता, सीता, संग्राम. 5 स्ट्रिंग एंटर केले. बघा अल्फाबेटिकल ऑर्डरनं सेट झालेत. ABCDFGHIJKLMNOPQR SAN SE SA आणि SE SA SE आणि SH. ए अगोदर असेल, पुन्हा ई असणार आहे, पुन्हा एच असणार आहे, यानुसार म्हणून मी सेम घेतलेत. तर सेकंड थर्ड कॅरेक्टरनं सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरनं ते सेट करते. समजलं? आता हे झालं. आता याला मी कमेंट देतो, पण ओरिजिनल काय झाली, चेंज केली त्यानं. आता इथं बघा str1 हाऊ मेनी स्ट्रिंग 5. श्याम, राम, गीता, सीता आणि संग्राम. सॉर्टेड लिस्ट काय आले, राम, श्याम, गीता, संग्राम, सीता. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर आपण त्या ठिकाणी काय झाले, या ठिकाणी नाही झाले सॉर्ट. सॉर्ट झालेले नाही. str1 इक्वल सॉर्टेड ऑफ str. तर ऑलरेडी सॉर्टेड लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहिजे होती. str1 इक्वल str डॉट सॉर्टेड ऑफ str. एंटर हाऊ मेनी स्ट्रिंग 5. सपोज दिला आपण हैदराबाद, त्यानंतर दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई. बघा लिस्ट आली का आपल्याला. अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता. आता इथं काय आले नाही बघा, ऑलरेडी त्यानं सॉर्ट करून ठेवलेली होती. म्हणजे श्याम, राम, गीता, सीता, संग्राम. ठीक आहे. इथं बघा आउटपुट अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता. ABCDEFGHIJK यानुसार. सो दिस इज द सॉर्टेड लिस्ट. म्हणजे सॉर्टेड आणि सॉर्ट मेथड आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता बाई या ठिकाणी अजून एक पॉइंट घेऊया. सिम्पली नंबर ऑफ कॅरेक्टर स्ट्रिंग मध्ये किती आहेत. स्ट्रिंग मध्ये फाइंडिंग नंबर ऑफ कॅरेक्टर्स अँड वर्ड्स हे बघूया आपण. फाइंडिंग नंबर ऑफ कॅरेक्टर्स अँड वर्ड्स. आता नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहे ते कसं समजणार आपल्याला. सपोज फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ साठी एक मी घेतलं आय इक्वल सुरुवातीला 0 ठेवला, एक रिमाइंडर आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी. फॉर आय एक स्ट्रिंग घेतो मी, त्यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहेत बघा. str इक्वल दिस इज पायथॉन अशी स्ट्रिंग घेतली. आता यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहेत, ही एक स्ट्रिंग आहे. दिस इज पायथॉन. फॉर आय इन str किती वेळा फिरते ते आय मध्ये स्टोअर होते. आय इक्वल आय प्लस इक्वल टू 1. आता प्रत्येक जेवढ्या वेळा फिरेल तेवढ्या वेळा इथं आय एक न इन्क्रीमेंट होणार आहे. बरोबर आहे. आय प्लस इक्वल टू 1. लूपच्या बाहेर याला आणि प्रिंट करतो मी. प्रिंट नंबर ऑफ कॅरेक्टर्स
आलं इथलं ब्रॅकेट. ठीक. कॉन्केटेनेशन स्ट्रिंग नॉट इंट. कुठं झाले कॉन्केटेनेशन? नंबर ऑफ कॅरेक्टर्स. दिस इज पायथॉन फॉर I in str. इथं आयची गरज नाही. आय इथं एक कॅरेक्टर येते. यस घेतला आपण सिम्पल. यस घेतलेला आहे. नुसतं आपल्याला काउंट करायचं किती आहेत. 14 कॅरेक्टर आले. नंबर ऑफ कॅरेक्टर किती? 14. 1 2 3 4 स्पेस 5 6 7 स्पेस 8 9 10 11 12 13 14. तर असे 14 कॅरेक्टर यामध्ये आहे. दिस इज काउंटिंग अ नंबर ऑफ कॅरेक्टर. आता वर्ड कसे काउंट करायचे? पायथॉन प्रोग्राम टू फाइंड द नंबर ऑफ वर्ड्स इन अ स्ट्रिंग. आता हे वरचे जे बघितलं आपण नंबर ऑफ कॅरेक्टर्स बघितलं. नंबर ऑफ कॅरेक्टर कसे फाइंड आउट केले? आता लेन मेथडनं पण येत होतं आपल्याला. इथे सिम्पली मी लिहिलं प्रिंट नंबर ऑफ कॅरेक्टर्स इक्वल कॉम लेन ऑफ str. इथं पण येत होत. ठीक. पण विदाउट युजिंग जर विचारलं विदाउट युजिंग लेन फंक्शन हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ कॅरेक्टर्स ऑफ अ स्ट्रिंग, मग आपण या मेथडनं जाऊ शकतो. एक एक कॅरेक्टर आपण स्कॅन करतोय. कितीपर्यंत जाणार आहे हे लिस्ट आहे. स्ट्रिंग म्हणजे नंबर ऑफ कॅरेक्टर. एक एक कॅरेक्टर ऍक्सेस करणार आणि एक न काउंटर आपण फक्त इन्क्रीमेंट करतोय प्रत्येक वेळी. जेवढ्या वेळा फिरतोय तेवढ्या वेळा एक इन्क्रीमेंट घेतला काउंटर आणि तो लूपच्या बाहेर आल्यानंतर प्रिंट केला. त्यानंतर फाइंडिंग नंबर ऑफ वर्ड्स. फाइंडिंग नंबर ऑफ वर्ड्स हे बघूया आपण. फाइंडिंग नंबर ऑफ वर्ड्स इन अ स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये नंबर ऑफ वर्ड्स किती आहेत ते फाइंड आउट करणार आहे. सो टू फाइंड द नंबर ऑफ वर्ड्स इन अ स्ट्रिंग फर्स्ट वी हॅव नीड टू एंटर अ स्ट्रिंग. सपोज मी एक स्ट्रिंग एंटर करून घेतली. दिस इज पायथॉन. युजर कडून घ्या किंवा या ठिकाणी डायरेक्ट आपण एक स्ट्रिंग एंटर करून घेऊया. आता काउंटिंग आपल्याला पाहिजे. त्यासाठी मी फॉर एक्झाम्पल बघा 2 काउंटर पाहिजेत आपल्याला. आय त्यानंतर सी. हे दोन्ही काय केले इनिशियली 0 घेतले. आय इक्वल टू सी इक्वल टू 0. आता फ्लॅग ठेवायचा आपल्याला. स्पेस आली की एक कॅरेक्टर आपलं एक वर्ड झाला असं कन्सिडर होतं. त्यासाठी एक फ्लॅग घेतला. फ्लॅग इक्वल टू ट्रू. फ्लॅग म्हटलं की थोडा कॉम्प्लेक्स प्रोग्राम असतोय ध्यानात ठेवायचं. सो दिस बिकम्स अ फॉल्स व्हेन नो स्पेस इज अ फाउंड. स्पेस नाही फाउंड झाली. कधी फॉल्स होते हे? स्पेस नाही फाउंड झाली. दिस बिकम्स फॉल्स व्हेन स्पेस इज नॉट फाउंड. स्पेस फाउंड नाही झाली. स्पेस फाइंड आउट नाही झाली की त्या ठिकाणी काय होईल? स्पेस फाइंड आउट नाही झाली की त्या ठिकाणी फ्लॅग काय होणार आहे? फॉल्स होणार. सो दिस बिकम्स फॉल्स व्हेन नो स्पेस इज अ फाउंड. आता एक एक कॅरेक्टर आपण काय करणार आहे? स्ट्रिंग मधलं ऍक्सेस करणार आहे. फॉर यस इन str एक एक कॅरेक्टर आपण स्ट्रिंग मधलं ऍक्सेस केलं. आता कुठपर्यंत जाणार? काउंट ओनली व्हेन देयर इज नो स्पेस प्रिव्हियसली. म्हणजे इफ फ्लॅग इक्वल टू फॉल्स, फ्लॅग हा फॉल्स आहे आणि str ऑफ I एक्झॅक्टली इक्वल टू स्पेस. कसं लिहिले? फ्लॅग फॉल्स आहे आणि स्पेस आहे. कॅरेक्टर स्पेस आहे आणि फ्लॅग हा फॉल्स आहे. तर काय करणार आपण? काउंटर 1 न इन्क्रीमेंट करणार. सी प्लस इक्वल टू 1. त्यानंतर बघा जर स्पेस फाइंड आउट झाली. इफ स्पेस इज फाउंड टेक फ्लॅग ॲज अ ट्रू. फाइंड आउट झाली फ्लॅग काय करायचा? ट्रू करायचा. म्हणजे इफ str ऑफ I एक्झॅक्टली इक्वल टू स्पेस. तर फ्लॅग काय करायचा? ट्रू करून घ्यायचा. फ्लॅग इक्वल टू ट्रू.
else flag equal to false आहे असं ठेवायचं आणि इथं काय होईल एक ने इन्क्रीमेंट होईल फॉर I प्लस इक्वल टू 1 आणि इथं मग आपल्याला सगळं लूपच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला प्रिंट मिळेल काउंटर झालेला असेल आपला प्रिंट नंबर ऑफ वर्ड्स इक्वल कॉमा सी रन करेल if flag exactly equal to पाहिजे त्या ठिकाणी if flag number of words equal to 2 इथे आले बघ this is python number of words सॉरी आपण काउंटर 0 आहे आपल्याला म्हणजे +1 घ्यावं लागेल आपल्याला c+1 बरोबर c+1 नंबर ऑफ कॅरेक्टर किती आले 3 आले आता मी दिस इज अ पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज नंबर ऑफ वर्ड्स इक्वल टू 5 आले म्हणजे किती 1 2 3 4 5 so this is the way to count the number of words and characters in a string. Okay, thank you.